मालेगावातील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण यामध्ये 5 दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर आरोपीला कोर्टामध्ये हजर करणार न्यायालयाच्या आवारामध्ये महिलांनी आरोपीला आणण्याचा रस्ता अडवला। आरोपीला आमच्या ताब्यात द्या असं संतप्त महिलांनी मागणी केली। घटनेमुळे राज्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे, त्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मालेगाव न्यायालयामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला। मालेगावमध्ये चिमुकलीवर अत्याचार करण्यात आले आणि तिची हत्या करण्यात आली। 5 दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर या आरोपीला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं, त्यावेळेला संतप्त महिलांनी इथला रस्ता अडवला। आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी संतप्त महिलांनी केली। दिल्लीमधील स्फोट प्रकरणामधील आणखी 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। या आरोपींची संख्या आता 6 वर गेली आहे। श्रीनगर आणि जम्मू काश्मीरमध्ये एनआयए कडून 4 अटकेची कारवाई करण्यात आली। आरोपी डॉक्टर मुजम्मिल शकील गडई, डॉक्टर आदिल रदार, डॉक्टर शाहीन सईद, मुफ्ती अहमद अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। आणखी एक महत्त्वाची बातमी, साईबाबा संस्थान रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना मारहाण करण्यात आली आहे। वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रीतम वडगावे यांना रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण करण्यात आली। सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। काल रात्रीच्या धिंगाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी सुरक्षा नसल्यामुळे वैद्यकीय सेवा बंद केल्या आहेत। आणि आता बातमी येते रायगडमधून, तामिणी घाटामध्ये थार दरीमध्ये कोसळली। 600 फूट दरीमध्ये ही धार ती कोसळलेली आहे। 4 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय, तर 2 जण अद्याप बेपत्ता आहेत। थार सुमारे 500 ते 600 फूट दरीमध्ये कोसळली। अपघातामधील सर्व तरुण हे पुण्याच्या उत्तम नगरमधले रहिवासी आहेत। घटनास्थळी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे। 4 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत। तर मुख्यमंत्री फडणवीसांचा मी कोणताही शब्द मोडलेला नाही असं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं। लोकसभेला आजारी असतानाही भाजप उमेदवाराला 15,000चं मताधिक्य दिलं असं शहाजी बापूंनी म्हटलं। आजारपणाचा कोणताही विचार न करता काम करत राहिलो असं शहाजी बापू पाटलांनी म्हटलं आहे। तर विषय संपलाय, कुणीही आगीत तेल टाकून भडका करू नये असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेनी सामंजस्याची भूमिका घेतलेली आहे असं दरेकर म्हणाले। त्यांचा कुठला शब्द मोडला हे त्यांनी सांगावं। 15,000 लीड आहे माझ्या तालुक्यात। काल किती मोहिते पाटील घराण्यातला उमेदवार होता, बिकट परिस्थिती होती, आणि मी जर निवडणूक खासदारकी सोडून ऑपरेशन केलं असतं तर माझा असा बिकट कॅन्सर आजार गेला नसता। रणजित निंबाळकरांसाठी किंवा आपले कर्तव्य आहे, मित्र पक्षाचा उमेदवार आहे, मी माझा जीव स्वापणाला लावून विचार केला नाही। जाऊ द्या, मला काय तेच वाईट वाटायचं, कारण जे त्याचे नियत जे आहे त्याबरोबर त्या ठिकाणी संपलेला आहे। कोणी त्या ठिकाणी आता आमच्या वक्तव्यांमध्ये आगीत तेल घालून भडका उडवून देऊ नये। दोन्ही नेत्यांनी वरिष्ठ पातळीवर समंजसपणाची भूमिका घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही तिन्ही पक्ष समन्वयातूनच काम करणार आहोत हे पुन्हा एकदा मी अधोरेखित करतो।